नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। मूक मोर्चाला हिंसक वळण लागलं। पोलीस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक सुद्धा झाली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ गाड्यांची तोडफोड करण्यात आली। आंदोलनामध्ये 3 जण जखमी झाल्याचं कळत आहे। तर या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं होतं। आंदोलकांनी काही गाड्यांचं देखील नुकसान केलेलं आहे। ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। मूक मोर्चाला हिंसक वळण लागलं। पोलीस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक देखील झाली। त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ गाड्यांची तोडफोड करण्यात आली। या आंदोलनामध्ये 3 जण जखमी झाल्याचं कळत आहे। आदिवासी मुलाचा मर्डर झाला होता। त्या मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही आदिवासी संघटनांनी केलेलं होतं। त्या मोर्चामध्ये जे काही चार्जड अप मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते, त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे प्रेमाइसेसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। त्यांना नाईलाजास्तव आपल्याला सौम्य लाठीचार्जचा वापर करून डिस्पर्स करण्यात आला। त्यानंतर जे रिटर्निंग क्राउड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांना सुद्धा आता डिस्पर्स करण्यात आला। शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।